कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते. आज तुमच्यासाठी काहीतरी करणार आहे. सध्या ना बाजारात बरेच फेशियल्स आलेत. कोरियन असेल, त्याच्यानंतर काही हायड्रा फेशियल्स असेल, नॉर्मल आपले जे फेशियल्स आहेत ते, ग्लास ग्लो, बीबी क्रीम, असे बरेच बरेच बरेच. पण त्यामध्ये एका फेशियलनी माझं लक्ष वेधून घेतलंय, ते म्हणजे आयुर्वेदिक फेशियल. आता भारतात आयुर्वेदा रुजलेला आहेच अगदी मुळापासून, आणि आपल्याला त्याची देणगी आहेच. पण त्याच्यातून फेशियल होऊ शकतं आणि त्याने बराच फायदा होऊ शकतो असं मला कळलंय. सो आज आपण तेच एक्सप्लोर करणार आहोत. डॉक्टर शिवानी देसाई म्हणून आहेत आणि त्यांच्याकडे हे आयुर्वेदिक फेशियल नावाचं काहीतरी छान मस्त मी ऐकलेलं आहे. पण सुरुवातीलाच सांगेन तर इथे कसं यायचं, काय यायचं, तर जर मागे बघितलं तर हा एल्फिन्स्टनचा ब्रिज आहे जो परळला येणारा आहे. दादरवरनं जो येतो तो एल्फिन्स्टनचा ब्रिज आहे. तो जिथे उतरतो, जो टुवर्ड्स गौरी शंकर स्वीट्स हे फार फेमस आहे. तर जो ज्या नाक्याला उतरतो, उतरल्या उतरल्या त्याच्या लेफ्ट हँड साईडला वरती एक चाळ आहे लाकडाची. तिथे पहिल्या माळ्यावर सम्राट आयुर्वेदिक क्लिनिक तुम्हाला दिसेल. तिथे यायचंय. सो मी पहिला सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, कदाचित थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं. सो एल्फिन्स्टनचा ब्रिज उतरल्या उतरल्या लेफ्ट साईडला आहे. दादरवरून येत असाल तर लेफ्ट साईडला, चढणार असाल टुवर्ड्स परळवरून येत असाल तर राईट साईडला. सो येस, सुरुवातीला सगळं सांगितलेलं आहे. आता बरेच प्रश्न मनात असतील, ते सगळे प्रश्न घेऊन डॉक्टर शिवानींना भेटूया. चल. तर डॉक्टर शिवानी आहेत माझ्यासोबत. कशा आहात? मी खूप मस्त. आपण कसे आहात? मी मस्त. आणि मला कळलंय की आयुर्वेदिक फेशियल काहीतरी तुमच्याकडे आहे आणि ते फार उपयुक्त आहे. म्हणजे आजपर्यंत ना कोरियन फेशियल, बाजारात सध्या हायड्रा फेशियल, बीबी ग्लो, ग्लास ग्लो, असे बरेच फेशियल आहेत. पण भारताचं जे मूळ आहे आयुर्वेदात, त्याचं फेशियल. सो काय आहे नेमकं हे? कारण आयुर्वेदिक सौंदर्य चिकित्सा म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. जर तुम्ही जुने पिक्चर किंवा असे ऐतिहासिक पिक्चर्स बघितले असतील, म्हणजे तुम्ही जोधा अकबर जर बघितला असेल तर त्याच्यात त्या राणीला सजवणाऱ्या बायका असतात. तर तेव्हा कुठे केमिकल्स होते किंवा कुठले फेशियल्स असं पर्टिक्युलर, पण तेव्हा ऍक्च्युली लेप होते, सुगंधी द्रव्य होती, अत्तरं वापरली जात होती. त्याचं एक वेगळं पर्पज होतं. म्हणजे जसं की एक छोटंसं उदाहरण सांगते की लेव्हेंडर ऑइल वगैरे आज आपण आता स्ट्रेस कमी करायला वापरतो, तर तेव्हा हीच सगळी अत्तरं वापरली जायची की त्यांचा आपोआपच स्ट्रेस कमी होऊन जाईल. किंवा कुठली म्हणा, मुलतानी माती म्हणा, हळद म्हणा, म्हणजे दूध म्हणा, तूप म्हणा, अशा गोष्टी वापरल्या जात होत्या. ते तेव्हापासून चालत आले. आणि आयुर्वेद हा जवळजवळ 5000 वर्षापूर्वी ब्रह्मदेवाने साक्षात स्मरण केलेला आहे. म्हणजे ती तर सगळ्यात मस्त गोष्ट आहे आपल्यासाठी देणगी. तर मग हीच सौंदर्य चिकित्सा जी आपण अगदी घरोघरी अशीच वापरतो, तर मग हे सायन्स आपण आता आपल्या भारताने पुढे नेलं पाहिजे. आपण ते वापरलं पाहिजे, लोकांना वापरण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. कारण केमिकल्स आपण बऱ्याच वेळा वापरतो, अर्थात आपल्याला त्याच्याने काही चांगले रिझल्ट्स मिळतात, पण त्याचे साईड इफेक्ट्स म्हणा किंवा काही वर्षानंतर जे काही स्किन खराब होणं वगैरे वगैरे काही गोष्टी आजकाल मुलींना खूप जाणवतात. किंवा लहान वयात किंवा पिंपल्स येणं, म्हणजे ॲक्नेचे वगैरे त्रास असतात. ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण अशा पद्धतीने नॅचरली जर ट्रीट करत गेलो तर त्याचे साईड इफेक्ट्स पण होणार नाहीत. आणि सौंदर्य चिकित्सा म्हणजे इनसाइड आउट ब्युटी तुम्हाला मिळेल. म्हणजे आतून बाहेरून पूर्णपणे फक्त जस्ट मेकअप लावला आणि मग काढला आणि मग परत तसं नाही, तर ते चिरतरुण राहण्यासाठी तुम्हाला एक हेल्प होऊ शकते या आयुर्वेदिक फेशियल. मी तर फार किक्ट आहे. म्हणजे हे आयुर्वेदिक फेशियल काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि आज ॲज आय से की मी जर ते करणार नसेल, मी जर स्वतः ते वापरणार नसेल, तर ते मी तुम्हाला सजेस्ट करत नाही. त्यामुळे मी आज ते करून बघणार आहे. डॉक्टर शिवानी असल्यामुळे मी अजिबात टेन्शनमध्ये नाही आहे. त्यांचे बरेच रिव्ह्यूज, बरेच टेस्टिमोनियल्स मी ऐकलेले आहेत. त्यामुळे ते काय करतात ते मला बघायचं. आणि नंतर आपण पुन्हा त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं हे आयुर्वेदिक फेशियल होतं कसं, काय होतं, आणि त्याचे रिझल्ट दिसतीलच आपल्याला. बघूयात. सो करूयात. किती वेळ लागतो साधारण 1 तास 15 मिनिटं, 10-15 मिनिटं वर खाली होतात. मग 1.5 तास पकडा, कारण एक रिलॅक्सेशन प्रोसिजर पण होते त्याच्यामध्ये. सो आय एम स्ट्रेस्ड आणि मला अतिशय गरज याची. सो लेट्स चल जाऊयात.
फायनली खूप रिलॅक्सेशन वाटल्यानंतर, अगदी रिलॅक्सिंग फील झाल्यानंतर हा जो आयुर्वेदिक फेशियल जे होतं ते झालेलं आहे आणि जवळपास 2 तास आम्ही ते करत होतो. सो काय स्टेप्स होते, बिकॉज ते होत होतं पण तेव्हा मला बोलता येत नव्हतं. सो काय स्टेप्स असतात आयुर्वेदिक फेशियलचे? स्टेप्स म्हणजे बघा, आधी आपण सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घेतलं, बेसिक क्लिन्झिंग. म्हणजे त्यात तुम्ही विचाराल की कसं केलं, तर त्यात साधा एक लिंबाचा रस, काही 2-3 अशी औषधं, कारण त्याची नावं आता तुम्हाला तेवढी प्रख्यात नाही किंवा ती पण ती आयुर्वेदिक आहेत, प्युअर हर्बल, काहीच केमिकल नव्हतं. आणि दूध, Yes, दुधाचा so वापर आपण हा केलेला. सम्राट आहे आणि तो शिवानी यांचा मुलगा आहे आणि तो मध्ये त्याची लुडबुड सुरू आहे. सो येस, सो त्याला आपण त्याच्यात सोडणार आहोत. त्याचं काय खेळणं सुरू आहे ते, कारण की ही त्याची स्पेस आहे आणि आम्ही इन्व्हेड केली आहे. सो त्याचं जे काय सुरू आहे ते असू दे. येस. ओके. सो तो क्लिन्झिंग मध्ये दूध, लिंबू आणि काही 2-3 अशी औषधं होती की ज्याच्याने थोडं क्लिन्झिंग होईल. राईट. त्याच्यानंतर आपण तुम्हाला स्टीम केलं. स्टीम म्हणजे काय की युजली कसं खूप अगदी वाफेचा फवारा मारला जातो, राईट. त्याच्याने स्किन डॅमेज व्हायची शक्यता असते. तर आपण तसं नाही केलं, आपण तुम्हाला साधा शेक दिला, फक्त त्याच्यात आपण काही द्रव्य वापरली होती. ओके ओके. म्हणजे तुम्ही सैंधव मीठ असतं, अच्छा. त्याचा वापर केला होता. ओके. त्याच्यानंतर मग आपण स्क्रब केला. स्क्रब मला कुठेतरी उठण्याचा वास येत होता तो, कारण काही द्रव्य म्हणजे जी काही चूर्ण असतात ती तुमचं फेशियल, तुमचं टॅनिंग म्हणा किंवा तुमचं फेशियल फॅट म्हणा, म्हणजे जे जसं आपण ती प्रोसिजर करतो तसं ते फॅट बर्न होण्यासाठी मदत करतं, किंवा जी डेड स्किन आहे ती निघवण्यासाठी मदत करतं, किंवा एक टोन स्किनचा जो आपला ओरिजिनल टोन आहे तो आणण्यासाठी मदत करतं. जसं आपण उठण्याचे ते काही फायदे आहेत ते वेगळे आहेत, जे आपण मुळात कसं दिवाळीत उठणं वापरलं जातं, त्या सीझन वाईज वापरलं जातं. आजचं फेशियल मात्र आपण तुमच्या स्किन टाईपला जसं सूट होईल तसं केलं होतं. तर अर्थात त्यात काही अशी द्रव्य होती की जी तुम्हाला तसं फ्रेग्रन्स देत होती. तर स्क्रब तो तसा होता, स्क्रब केला आपण. आणि त्याच्यानंतर आपण एक मास्क ठेवला होता. त्या मास्क मध्ये ते तुमच्या स्किनला हायड्रेशन देण्यासाठी होतं. आणि त्यात सुद्धा अगदी बेसिक सांगू तर त्याच्यात आपण राईस वॉटर वापरलं होतं, त्याच्यात ॲलोवेरा वापरलं होतं, मिल्क वापरलं होतं, आणि अगेन काही फ्रेग्रंट जी ऑइल्स असतात, इसेन्शियल ऑइल्स आपण त्यांना म्हणतो, ती मी वापरली होती. ती तुमच्या स्किनला सूट होईल, म्हणजे पर्टिक्युलरली चैताली यांच्या स्किनला सूट होईल अशी ती होती. मग ते मास्क आपण ठेवलं, त्याच्याने त्या स्किनला हायड्रेशन होतं, नरिशमेंट मिळतं जे आपल्याला अपेक्षित असतं, कारण आता सध्या खूप डॅमेज होते आपली स्किन. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण पोटलीचा मसाज केला. पोटलीमध्ये आपण काही द्रव्य वापरतो, आयुर्वेदिक चूर्ण वापरतो, किंवा साठेसाळीचे तांदूळ वापरतो, किंवा कधी कधी काही केसेसमध्ये आपण अंड्याच्या वल्काचा वापर करतो. म्हणजे असे वेगवेगळ्या जशी स्किन टाईप्स प्रमाणे आपण ते पोटली मसाज करतो. त्याची सुद्धा करण्याची पद्धत ती एक हात हलवण्याची जी हे असतात ते तुमच्या मसल्स वाईज असतात. म्हणजे असं कसं आम्हाला थोडं माहिती असतं की कुठे मसल्स आहेत, कुठे देऊया किंवा कुठे बोन्स आहेत, तर त्यानुसार ते आपण ती मुवमेंट होते. आणि त्याच्यानंतर आपण केलं ते होतं बेसिक मसाज. त्याच्यासाठी जे क्रीम आपण वापरलं ते आपण तात्काळ बनवलं होतं. अच्छा. ओके. शतधौत घृताचा आपण वापर केला होता. तर शतधौत घृत म्हणजे आजकाल आता खूप फेमस होत चाललंय, म्हणजे बाय गॉड ग्रेस. आपल्याला तू इथे बस. शतधौत घृत म्हणजे की साधं आपलं जे गाईचं तूप असतं ते आपण तांब्याच्या परातीमध्ये घेतो, तिला 100 वेळेला धुतो. म्हणजे त्याचं असं तांब्याच्याच भांड्याने असं त्याला छान मळतो, वर पाणी घालतो, आणि ते 100 वेळा ही प्रोसिजर होते, म्हणून ते शतधौत घृत असं. तर त्याचा वापर आपण क्रीमचा बेस म्हणून केला होता. त्याच्यात मग अजून आपण काही ऑइल्स टाकले होते, काही इसेन्शियल ऑइल्स टाकले, म्हणजे अरोमा थेरपी ज्याला आपण म्हणतो ती केली होती. त्याच्यात ते होतं, त्याचा आपण मसाज केला. अगेन त्या मसाजचं जी फेशियल एनाटॉमी ज्याला आपण म्हणतो, की कुठे मसल्स आहेत, कुठे टेंडॉन्स आहेत, कुठे बोन्स आहेत, कुठे तुम्हाला प्रेशर जास्त द्यायचंय, कुठे कमी द्यायचंय, ह्या सगळ्याचा विचार करून तो मसाज आपण करतो.
आणि लास्ट स्टेप वॉज द लेप होता. अच्छा, त्याला अच्छा, पण तो लेप. तुम्ही पॅक म्हणता, हा. आम्ही त्याला लेप म्हणतो आयुर्वेदानुसार, म्हणून म्हणजे काही शब्द असे थोडेसे तसे. तर लेप लावला होता शेवटचा. लेपामध्ये अगेन तुमच्या स्किन टाईपला सूट होतील अशी सगळी आयुर्वेदिक द्रव्य होती आणि त्याला आपण दुधात मिसळलेलं होतं, म्हणजे दुधातनं त्याचा हे केला होता आणि त्याचं ऍप्लिकेशन केलं होतं. वा. That's सो बेसिकली जे काही पदार्थ किंवा जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले गेले ते अतिशय नॅचरल असल्यामुळे कुठेही त्याचा साईड इफेक्ट, कारण की अनेकदा काही क्रीम्स आपल्याला सूट होतात, काही क्रीम्स आपल्याला सूट नाही होत. Exactly. पण आयुर्वेदिक फेशियलचं जे आता मला कळलेलं प्लस पॉइंट आहे, म्हणजे फायदे तर त्याचे बरेच आहेत जे डॉक्टर शिवानी सांगणारच आहेत, पण त्या व्यतिरिक्त काय तर कुठेही साईड इफेक्ट नाही. तुमच्या स्किन प्रमाणे त्या गोष्टी त्याच्यात बदलतात. आणि ट्रस्ट मी, जेव्हा ते होत होतं ना, तो सुवास इतका छान होता, तो दरवळ इतका छान होता की अगदी त्या वासाने सुद्धा ना रिलॅक्सेशन होत होतं. आणि त्या गोष्टी इतक्या नॅचरल होत्या, म्हणजे जसं मी म्हणाले तसं की उठण्याचा वास येत होता, मग ते इसेन्शियल ऑइल होते, कुठेतरी लेमन ग्रासचा एक वास येत होता. अशाने ना यू ऑलरेडी गो इन टू दॅट झोन की ना तुम्ही रिलॅक्स होताय, त्यात ते वातावरण तसं होतं, त्यात त्यांचा हात. सो बाकी काही नाही, रिलॅक्सेशन साठी तर हे फेशियल, आयुर्वेदिक फेशियल तर नक्की करा. सो काय ह्याचे काय फायदे आहेत ओव्हर नॉर्मल फेशियल? सो रुटीनली आपण काही गोष्टी करतो, म्हणजे अगदी बेसिक जसं आपण रोज आंघोळ करतो, ह्या गोष्टी आपल्याला रोज सांगितलेल्या आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे अंगाला लेप लावणं किंवा सुवासिक जो आपण उठणं जे आपण म्हणतो, किंवा साबण लावणं वगैरे वगैरे, ह्या पद्धती आपण डेली केल्या पाहिजेत, बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे हे फेशियल जे आहे की आता आपण ज्या क्लायमेटमध्ये राहतोय किंवा जसं सीझन आहे, आपल्या प्रत्येकाचे जॉब्स असे आहेत की आपल्याला प्रदूषणाचा रोज सामना करावा लागतो. ट्रॅव्हलिंग वाढलेले आहे. ट्रॅव्हलिंग वाढलेलं आहे, म्हणजे ती स्किन डॅमेज होण्यासाठी आपल्याला आयते सगळ्या गोष्टी घडतातच. आपल्या आजूबाजूला आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये अजून जर आपण त्याला कुठल्या केमिकलने त्रास दिला किंवा त्याचं खूप मारा झाला की, कारण रोजच्या रोज आपण म्हटलं तरी सुद्धा अगदी पावडर पासून लिपस्टिक मास्क पासून आणि काय काय वेगवेगळे प्रकारचे मेकअप, सनस्क्रीन, हा, म्हणजे हे डेली वापरण्याच्या गोष्टी झालेल्या आहेत आता सध्या तरी. तर ह्या ऑलरेडी आपल्या स्किनला कुठेतरी छोटं मोठं डॅमेज करत असतात, कारण त्यात केमिकल असतं आणि ज्याला आपण युज टू नाही आहोत. ही मॅनमेड गोष्टी आहेत. पण आपण आयुर्वेदाने जे सांगितलंय ते सगळं आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्या स्किनला जे रिज्युव्हेनेशन आपण म्हणतो, म्हणजे नवीन सेल्स तयार होणं, त्या सेल्स छान वाढणं, कुठल्याही स्किनच्या खाली ज्या सेल्स असतात त्या रिज्युमिनेट होण्यासाठी हे फेशियल खूप महत्वाचं किंवा हेल्पफुल ठरतं. किंवा जो मसाजचा पॅटर्न असतो त्याच्याने ते फेशियल फॅट जे निघून जातं, चेहऱ्याला एक चांगला सुडौल आकार मिळतो. पोटली मसाज असं असतं की त्याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या जे मसल्स आहेत, चेहऱ्याच्या इथे जे मसल्स आहेत त्याला नरिशमेंट करतं, त्याची स्ट्रेंथ वाढवतं. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल तर फेस योगा वगैरे खूप ट्रेंड चालू आहे. त्याच्यासोबत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर अजून तुमच्या फेसला ग्लो येणं, चिरतरुण्य किंवा अगदी म्हातारा तर कोण होणार नाही असं होणार नाहीये, पण जर अर्ली एजिंगचे जे साईन्स आहेत ते आपण 100% ह्या गोष्टींना थांबवू शकतो. म्हणजे आता कसं लहान वयातच सुरकुत्या पडणं, इथे स्ट्रेसच्या मार्क्स येणं वगैरे वगैरे, त्या नक्की आपण कंट्रोल करू शकतो ह्या नॅचरल गोष्टी. सो जसं मी म्हणते तसं की मला प्रचंड आवडलंय, नॉट बिकॉज मी आज त्यांना भेटायला आले आणि त्यांनी माझ्यासाठी हे सगळे नाही, टू बी व्हेरी व्हेरी न्यूट्रल. हे फेशियल एकदा तरी करून पहा. डॉक्टर शिवानी यांच्याकडे तर तुम्ही नक्कीच येऊ शकता, त्यांचे डिटेल्स मी तुम्हाला सगळे शेअर करणार आहेत. पण मेन गोष्ट राहिलेली आहे की ह्याचं काय कसं प्राइसिंग असतं, ते स्किन टाइप्स प्रमाणे बदलतं किंवा त्याच्यात काय वेगवेगळे प्रकार आहेत का, कसं आहे प्राइसिंग? प्राइस सगळ्यांसाठी सेम आहे, दॅट इज 2000 रुपीज. ओके. फॉर 2 hours ऑलमोस्ट जातात. राईट. बाकी कुठल्याही वेगळी प्राइस आपण घेत नाही. अरे वा. कुठल्याही असं त्याचं काही ग्रेडेशन केलेलं नाही की ते सिल्वर गोल्ड असं काही आपण केलेलं नाहीये. तुमच्या स्किन टाईप नुसार मी फॉर्म्युला बनवणार, दॅट इज इट. आणि ते सगळ्यांसाठी सिमिलर आहे. ओके. आणि तुम्हाला आधी त्यांना जर तुम्ही हे करताय तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचा एक फोटो पाठवावा लागतो, जो मी सुद्धा केला होता. आणि त्या फोटो प्रमाणे त्यांना तुमची स्किन टाईप कळते, आल्यावर सुद्धा त्यांना अंदाज येतो आणि मग काही गोष्टी त्याप्रमाणे बदलतात. सो ॲज अ
2000 रुपीज प्लस पॉईंट आहे. तुम्ही इतके फेशियल्स बाहेर करतात आणि इतके क्रीम्स किंवा त्याच्यावरती इतक्या गोष्टी सतत त्याचं काही काही गोष्टी तुमच्या स्पेशली जे मशीन्स यूज होतात ते स्किनवरती आफ्टर अ वाईल अफेक्ट करायला लागतात. आफ्टर अ वाईल स्किन सॅगिंग असेल किंवा हे सगळं नंतर आफ्टर फ्यू इयर्स ते दिसावं लागतं. पण ह्या मसाजमध्ये तसे काहीही नेगेटिव्ह नाही आहेत, सगळे पॉझिटिव्हच आहेत. तो माझ्यासाठी हे थम्सअप आहेत. डॉक्टर शिवानी यांना आपण आज भेटलो आणि त्यांच्याकडे आयुर्वेदातून आपल्याला द्यायला बऱ्याच टिप्स आहेत. सो आपण पुन्हा त्यांना भेटणार आहोत. तुम्हाला त्यांच्या अजून कुठल्या सर्व्हिसेस किंवा अजून त्यांना काही प्रश्न असतील तर नक्की नेहमीप्रमाणे जसे कमेंट्स करतात तसं करा. या फेशियल बद्दल अजून काय जाणून घ्यायचं असेल तरी सुद्धा कमेंट करा. उत्तरं मी द्यायला, डॉक्टर शिवानी द्यायला नक्की आम्ही तत्पर आहोत. आणि डॉक्टर शिवानी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलंय. मी रिलॅक्स्ड आहे एकदम खरं तर. आणि मज्जा पिंकला खूप जास्त थँक्यू की कसं आहे ना, ही ब्रांच आयुर्वेदाची अजून आम्हाला तेवढं एक्सपोजर नाही, बट जस्ट बिकॉज ऑफ यू आता ह्या गोष्टी लोकांपर्यंत इतक्या सहजपणे, इतक्या सोप्या आपल्या भाषेत पोहोचतील आणि त्या दाखवल्या जातील, हे माझ्यासाठी खूप आहे. कारण मी पोहोचण्यापेक्षा माझं आयुर्वेद पोहोचणं आणि ही ब्रांच पोहोचणं सौंदर्य चिकित्सेची हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे खरंच थँक्यू सो मच. नाही, मज्जा पिंक हक्काची मैत्रीण म्हणतं आणि एक आपली मैत्रीण काहीतरी छान करू पाहते आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी, तर मज्जा पिंक तिकडे येणारच. आणि हो, आपला मित्र सुद्धा आहे छोटूसा. सो सम्राट, बिस्किट पाडला मी त्याचं. तर सम्राट होता आणि त्यांनी आम्हाला खूप मध्ये मध्ये मस्त छान एंटरटेन केलंय. सो डॉक्टर शिवानी यांना मी तरी पुन्हा भेटणार आहेत. तुमचे सगळे प्रश्न तयार ठेवा, कमेंट्समध्ये सांगा. आयुर्वेदा आणि सौंदर्य चिकित्सा, ब्युटी आणि आयुर्वेदा यातले काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर डॉक्टर शिवानी यांना पुन्हा पुन्हा आपण मज्जा पिंक थ्रू भेटणार आहोत. त्यांच्या बाकीच्या काही सर्व्हिसेस आहेत त्या सुद्धा पाहणार आहोत. आज आपण केलं आयुर्वेदिक फेशियल जे मला प्रचंड आवडलंय. प्राइसिंग फक्त 2000 आहे. स्किन टाइप्स प्रमाणे त्यातल्या काही गोष्टी बदलतात, पण एकदा तरी नक्की म्हणजे नक्की करून बघा. माझ्या स्किनवरती मला इमिडिएट इफेक्ट दिसतो आहे. अजून काही दिवसांनी त्या म्हणाल्यात की तो इफेक्ट अजून तो बेटर होत जाणार आहे. सो येस, काही नाही तर रिलॅक्सेशनसाठी तर नक्की या. सो येस, थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटणारच आहोत. सगळे क्वेश्चन्स सगळे डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या डिटेल्स असणार आहेत. सो बाय, थँक्यू सो मच. पुन्हा भेटणारच आहोत. सम्राट बाय म्हणते ना, बाय म्हण ते बघ, बाय म्हण, बाय. अरे बाय म्हण ते बघ, बाय बाय म्हण, बाय बाय. थँक्यू, पुन्हा भेटूच. थँक्यू. नक्की ऑलवेज वेलकम.